वेलकम टू बैक गाइज और एक नई व्हिडिओ में आपका स्वागत है। आजचा व्हिडिओ फार ज़बरदस्त झालेला आहे। ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंग एकदम कडक झालेला आहे। तरी आपण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपण गाइज आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। बिटमार्क ओपन करा। तर आपल्याला असं बिटमार्कमध्ये असे दिसतील थंबनेल आहे। तर पहिले गाइज फोटो ॲड करून घेऊत आपण। पहिला फोटो ॲड करूता। तर इथं आपण एक सेप घेऊता। हा सेप साईज आपल्याला 288 ठेवायची आहे। एक्स ठेवायचा आणि वाय आपल्याला 421 ठेवायचा। वाय 421 इथपर्यंत खेचून घ्यायचा। हा साईडला घ्या थोडा। हा फोटो या 2 लाईन तो खेचून घेतला। तर या शेपला आपण स्ट्रोक करूता। बॉर्डर ॲड करूता। बॉर्डर 6.5 याला कॉपी करा। कॉपी राहू द्या आणि या 2 लेयरला सिलेक्ट करा आणि मधला याला क्लिक करा या शेपला। आता असं दिसायला शेप एडिट करा आणि हा फोटो व्यवस्थित सेट करा। हा असा हा शेपला बॉर्डर ॲड करा 15 आणि दुसरा फोटो ॲड करा। दूसरा फोटो या फोटोला थोडा घुमवून आणि इथं पेस्ट हे करायचं। पेस्ट इफेक्ट आपण मग कॉपी केलेला आहे। याला पहिल्यासारखंच करायचं। सिलेक्ट करायचं या मधल्या स्नॅपमध्ये क्लिक करायचं। हा झाला। एडिट करा शेप आणि हा फोटो थोडा साईडला करून घ्या। असे एक फोटो आपल्याला सर्व ॲड करून घ्यायचे। पर्यंत घ्या। बरोबर ॲड करून घ्या। थोडा बारीक करायला जसा सेट होईल तसा। अजून थोडा बारीक करणार। हा एवढा बारीक ठीक आहे। आणि या वरच्या याला बॉर्डर ॲड करून घ्या। याला घ्या 15 हा 15 चौथा घ्या। थोडा लहान करा। हा ठीक आहे। तर तिसरा एक फोटो घेऊता इथं। तिसरा फोटो ॲड याला रोटेट करा थोडं घुमवा आणि साईज थोडी कमी करा आणि इथं शेप ॲड करूता आपण एक फिर डबल। हा शेपची साईड 100 ठीक आहे। थोडी साईज वाढून घेता याची आणि इथं दुसऱ्या ग्रुपवर क्लिक करायचं। हा फोटोला नीट व्यवस्थित सेट करा। थोडं झूम आउट करा। हा सेट झाला।
आणि याला बॉर्डर ॲड करा. बॉर्डर आपल्याला किती 15 ठीक आहे. हा ठीक आहे. हा थोडं साईज वाढवतो आपण याची. परत यालाच क्लिक करा या 3 ग्रुपला आणि डुप्लिकेट करायला. डुप्लिकेट केला, याला थोडं वरी घ्या आणि या डुप्लिकेट 3 कॉपीमध्ये दुसरा फोटो ॲड करून देता. हा डिलीट मारू का आणि इथं हा फोटो ॲड करू का. याला थोडं रोटेट करा. हा लेयर घ्या आणि या फोटोला थोडा झूम आउट करा, जसा सेट होईल तसा. हा ठीक आहे असा. आणि परत एक डुप्लिकेट करू का. डुप्लिकेट झाला. परत तसंच परत हे शेपमध्ये जायचं, इफेक्ट करायचं. हा डिलीट मारायचा. हा इफेक्ट हा फोटो घेऊन रोटेट करा आणि हा फोटो खाली घ्या आणि झूम आउट करा या फोटोला. ठीक आहे. परत एक शेप घ्या, नवीन शेप घ्या. आता थोडी याला थोडा साईडला आणा आणि चांगल्या प्रकारे सेट करा, जसे 2 फोटो बसतील तसे. थोडं वरी जास्त झालं. मी याला डुप्लिकेट करा. नाही, आधी इथे एक फोटो ॲड करून घेऊ आपण. फोटो ॲड, हा फोटो याला रोटेट करा. एक मिनिट, या लेअरला वर घेऊ का. कॉपी याला एडिट ग्रुपमध्ये जा आणि थोडं साईडला घ्या, जसा फोटो सेट होईल. आणि थोडा बॉर्डर ॲड 15. याला डुप्लिकेट करा. डुप्लिकेट ग्रुप एडिट आणि हा फोटो डिलीट. इथं दुसरा फोटो ॲड करा. थोडा रोटेट करा. फोटो बरोबर ॲड करा, जसा चांगला दिसेल तसा. थोडा झूम आउट करा. ठीक आहे. हा साईडला घ्या. तर एकदम आपले फोटो सेट झालेले आहेत. तर हा इथपर्यंत ओढून घ्या. सर्व फोटो सिलेक्ट करा आणि याच्यावर क्लिक करा. सर्व फोटो सोबत पुढे येते. तर आता पुढच्या लेअरनुसार एक फोटो ॲड करून घेता. इथं पहिला फोटो ॲड करून घेता. इथे दुसरा घेता. इथे तिसरा घेता. सर्व एक फोटो ॲड करून घेता. इथं चौथा घेता. 3 डॉटवर क्लिक करायचा, फुल स्क्रीन करून टाकायचा. पुढं घ्यायचा, इथपर्यंत ओढून घ्यायचा. मीडियामध्ये जायचं और परत एक फोटो ॲड करून घ्यायचा आपल्याला. हा घ्या 3 डॉट और फुल स्क्रीन. जास्त झाला तर कापू शकता फोटोला. फिर एक फोटो घ्या.
फोटो घेऊन टाकते. हा पहिला फोटो घ्यायचा, फुल स्क्रीन इथपर्यंत ओढून घ्या. गॅलरीत जा, डबल एक फोटो ॲड करून द्या. हा घ्या. तर आपण सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला यांना इफेक्ट लावायचा. इफेक्टमध्ये जा, पहिला इफेक्ट कॉपी करा आणि बीट मार्कमध्ये जाऊन पहिल्या याला पेस्ट करून द्या. ॲड व फोटोला आणि दुसऱ्याला पण सेट करून द्या इफेक्ट. आणि ह्या तीन लेअर येतात. आणि याला थोडं ॲनिमेशन करूया आपण. या फोटोला थोडं साईडला घेऊया, नया खाली ओढून इथपर्यंत. आणि याला इथं की फ्रेम देऊया, इथं की फ्रेम देऊन वर आणूया थोडं. आणि इथं थोडा आणि हा टाकूया. हा इथून कॉपी करून घ्या. आणि वरच्या मध्ये तसंच करू द्या. थोडा वर घ्या, ॲनिमेशन ॲड करू द्या थोडं. इथं एक लेअर द्या, हे की फ्रेम, आणि इथं एक की फ्रेम द्या आणि खाली ओढून घ्या फोटोला. आणि इथं हा पेस्ट करून द्या, पेस्ट. आणि या इफेक्टला याला आपण साईड करून घेऊया. सॉरी, थोडं चुकलं. थोडं इथे घेऊया. इथं की फ्रेम देऊया आणि इथं ॲड करूया. आणि इथं पेस्ट. आणि या ग्रुपला थोडा ब्लर इफेक्ट देऊया, गोशन ब्लर. ठीक आहे, एवढं. तर झाला आपला इफेक्ट रेडी. तर आता पुढच्या फोटोला फोटो ॲड करूया. इफेक्टमध्ये जा आणि दुसरा फोटो हा इफेक्ट ॲड करून कॉपी करू. सॉरी, बीटमध्ये जा आणि या दोन फोटोला ॲड करून द्या. इफेक्ट पेस्ट करून द्या आणि खालच्या पण द्या. तर आपण इफेक्ट सेट केलेला आहे. सेक इफेक्टमध्ये जा आणि तिसरा इफेक्ट कॉपी करा. हा फोटोला इफेक्ट लावायचा आपल्याला. पुढं रोटेट करा आणि हा पहिल्या फोटोला इफेक्ट लावून द्या. पेस्ट करून दुसरा सोडून द्या, तिसऱ्यात लावा, चौथा पण सोडा, पाचव्यात लावून टाका इफेक्ट. पेस्ट इफेक्ट करा, सहावा सोडून द्या, सातव्यात लावा पेस्ट इफेक्ट आणि हा सोडून द्या. आणि परत एक इफेक्ट घेऊ द्या. सेकमध्ये जाऊ द्या आणि राहिलेला लास्टचा इफेक्ट ॲड करू द्या. इथून कॉपी करून घ्या आणि बीट मार्कमध्ये ओपन करा. जे फोटोला इफेक्ट लावायचा राहिलेला आहे तिथे लावून घ्या. पेस्ट. तिसरा सोडून द्या, चौथ्यात लावा.
5वा सोडा 6व्याला लावा, 7वा सोडा 8व्याला लावा. तर झालेला आहे आपला व्हिडिओ पूर्ण तरह से एकदम खतरनाक. तर एकदा प्ले करून बघू ना. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट सबस्क्राईब. तर चला गाईस, व्हिडिओ एकदम ज़बरदस्त झालेला आहे. चला आता याला डाउनलोड करूया. तर डाउनलोड. तर चला गाइस, भेटूता एक और नए वीडियो में. जल्दी एक नया वीडियो आएगा. तो चैनल ला सब्सक्राइब करा नसेल केलं तर करून घ्या. तर बाय.